हायवेला इतका ट्रॅफिक का लागला ते सांगतेच. तोपर्यंत इकडे बहिणीला भेटून आत्याकडे गेलो आणि आत्याकडनं निघतानाच डायरेक्टली ब्लॉग स्टार्ट केला, कारण फोन गाडीतच राहिला होता. नंतर आत्या आम्हाला इकडे सोडायला आली. येताना मी तिच्यासोबत फोटो काढत होते, पण तिचं असं म्हणणं होतं की मला नको घेऊस, पण जबरदस्तीने मी असा आत्या भाचीवाला मुमेंट कॅप्चर केला आणि फायनली तिला भेटून घराकडे निघालो. येता येताच वाटेत हायवेला खूप ट्रॅफिक होतं, कारण तिथे ॲक्सिडेंट झालेला. त्यानंतर ऊन आणि गरमीमुळे असे सगळेजण थकले होते, त्यामुळे आम्ही कुल्फी घेतली. सगळ्यांनी कुल्फी खाल्ली आणि ह्या दोघांचं मस्त चाललेलं. आजीच्या मांडीवर बसून एन्जॉय करत होते कुल्फी. आणि मग इकडे घरी आल्यानंतर समोरच्या काकूंनी हा सावंतवाडी कोकणातून मस्कापाव आणलेला आमच्यासाठी. आणि आत्याने पण घरचं तांदूळ, हरभरा आणि काळा वाटाणा, कांदापात असं दिलं होतं. काकीने येताना ही पपई पण दिली होती. आणि मग ते सगळं घेऊन घरी आलो. घरी पोचल्यानंतर खूप कंटाळा आलेला, म्हणून संध्याकाळी सगळेजण हॉटेलमध्ये जेवायला गेलो. तिथे गेल्यानंतर तिघींचं पण असं फोटो व्हिडिओज काढून झाले. आणि तिथेच बाजूला स्क्रीनवरती गाणी लावलेली, सो मुलं पण तिथे जाऊन स्टेजवरती डान्स वगैरे करत होते आणि एन्जॉय करत होते. त्यानंतर मस्त डिनर वगैरे झाला आणि घरी आलो. सो असेच अजून डेली व्लॉग बघायचे असतील तर पेजला नक्की फॉलो करा. बाय.